तर अशोक खरातच्या ट्रस्टवर चाकणकर सदस्य असल्याचा आरोप सुषमा अंधारेंकडून फेसबुक पोस्ट करण्यात आलेला आहे। खरातला पाठीशी घालणाऱ्या चाकणकरांना पदावर ठेवावं का असा सवालही अंधारेंनी केलाय। तर रुपाली चाकणकरांनी मात्र हे आरोप फेटाळले। खरातांवरील आरोपांबाबत कल्पना नाही असं म्हणत आरोपांबाबत पोलीस चौकशी करतील असं चाकणकरांनी म्हटलंय। बघूया। कशा आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। शिवनिका ट्रस्ट आहे जी अशोक खरातांनी स्थापन केलेली आहे। या शिवनिका ट्रस्टच्या संचालक पदावर चाकणकर आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून आहेत। चाकणकरांचे त्यांचे घरोब्याचे संबंध वगैरे आहेत, खूप जास्त म्हणजे त्यांच्या मुलीच्या लग्नात वगैरे त्यांची आवभगत पाहुण्यांची असं सगळं आहे। एकतर या ट्रस्टवर या संचालक का आहेत, एका लाभार्थी पदावर या कशा काय आहेत। रुपाली चाकणकर यांच्याकडे असलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा अशोक खरातनं लोकांवर दबाव आणण्यासाठी वापर केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। एका वृत्तपत्राला माफी मागायला भाग पाडल्याचंही सुषमा अंधारेंनी सांगितलंय की मागच्या वर्षी एका स्थानिकच्या वृत्तपत्राने एक पोलखोल करण्याची एक बातमी दिली होती। तेव्हा या चाकणकरबाईंनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत सदरील वृत्तपत्राच्या संपादकांना नोटीस काढली आणि कायदेशीर कारवाईचा धाक दाखवला आणि तो धाक दाखवून त्याच्याकडून माफीनामा वधवून घेतला। म्हणजे बघा, महिला आयोग एरवी एखाद्या महिलेच्या न्यायासाठी झगडत नाही, पण महिला आयोग अशा लिंगपिसाट व्यक्तीसाठी झगडतो, हे गंभीर आहे। रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवावं अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या रुपाली चाकणकरांना पदावरून का दूर करत नाहीत असा सवालही त्यांनी केलाय। सुनेत्रा वहिनीसारख्या कर्तृत्ववान महिलेने कमान सांभाळलेली आहे, ज्या पक्षाच्या नेत्या एक महिला आहेत, त्यांना याची संवेदनशीलता, याची तीव्रता जास्त चांगली समजू शकते। त्यांनी आता आम्हाला सुनेत्रा वहिनींना प्रश्न विचारायचे की वहिनींची अशी कोणती राजकीय अपरिहार्यता आहे की त्यांनी अशा पद्धतीने सतत वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या महिलेला या पदावर ठेवावं। कुणाच्या आशीर्वादाने चाललंय हे सगळं? राष्ट्रवादी शरद पवार पक्षानेही रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा नाशिकमधल्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाबरोबर संबंध, त्यांच्या संस्थेशी संबंध असल्याचं कागदपत्रावरून दिसायला लागलंय। आमची मागणी आहे, रुपालीताई चाकणकर यांना आता राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर ठेवू नये, सरकारने तातडीने त्यांचा राजीनामा घ्यावा। रुपाली चाकणकरांनी मात्र सुषमा अंधारेंचे आरोप फेटाळले। शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचं ट्रस्ट असून काही वेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात, त्यामुळे सामाजिक कामांच्या निमित्तानं आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेलो होतो, ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत। कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही। आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील, पोलीस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे असं रुपाली चाकणकरांनी म्हटलंय। अशोक खरातमुळे अनेक जणांवर आरोप होऊ लागले आहेत। चाकणकरांनी आरोप फेटाळले असले तरी विरोधक यावर शांत बसतील असं सध्या तरी दिसत नाहीये। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।